तर आता वळूयात राजकीय इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। मुंबईमध्ये आमचाच महापौर होणार असं म्हणतात संजय राऊत। मुंबई ठाण्यामध्ये महायुतीचा पराभव होईल असा राऊतांचा दावा आहे। महायुतीला आत्मविश्वास फार आहे। एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास बघून आम्हाला हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल असा टोलाही राऊतांनी लगावलाय। राऊतांच्या टोल्याला नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। $150, $120 बरं का। आणि आता अबकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार, अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार? भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, हे लक्षात घ्या। ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही। हे जे आता बोलतायत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे, उष्ण अवसान आहे। मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि मिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे। टेकूची गरज तुम्हाला आहे, म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत। टेकूशिवाय तुमचं अस्तित्व नाही। 2019 मध्ये सोनिया गांधींचा टेकू तुम्ही घेतला होता, शरद पवारांचा टेकू तुम्ही घेतला होता। जनतेनं देवाभाऊंना स्पष्टपणे बहुमत दिलंय आणि आता मुंबईमध्ये मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला मात्र हिमालयामध्ये जावं लागेल, हे निश्चित आहे।